Hello student, welcome in Vignar coaching classes. In this video, we discuss about the property of an angle bisector of triangle. तर पहा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बीपीटी थेरम पाहिला होता. त्याच बीपीटी थेरमच्या पुढे दोन प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल अँड अनदर वन इज द प्रॉपर्टी ऑफ एन थ्री पॅरलल लाईन. तर आपण ही प्रॉपर्टी चालू करूया अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, की जी परीक्षेला आपल्याला 3 मार्कांसाठी बऱ्याच वेळेस विचारली गेलेली. तर पहा मी एक ट्रायंगल घेतला, एबीसी ट्रायंगल घेतोय मी, एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. तर ह्या एबीसी ट्रायंगल आपल्याला माहिती आहे 3 साइड आहेत, एक एबी, एसी आणि बीसी. तर ह्या ट्रायंगल मध्ये एक मी बायसेक्टर घेतला अँगल सी चा, रे सीई. हा जो रे सीई हा या अँगल सी चा काय बायसेक्टर आहे. तर ह्या बायसेक्टरने काय केलं, ह्या 3 साइड पैकी एक साइड एबी साइड, की जी साइड अँगल सीच्या अपोजिट साइड आहे, त्या साइडला काय केलं, डिव्हाइड केलेले. दोन तुकडे केलेत पा, एई आणि ईबी. तर ह्या दोन तुकड्यांचा आपल्याला काय करायचं आहे, रेशो घ्यायचा आहे. म्हणजेच एई अपॉन ईबी इज इक्वल टू, हा रेशो कोणाच्या इक्वल असेल, तर मगाशी सांगतो मी ट्रायंगलला 3 साइड होत्या, 3 साइड पैकी एक साइडला काय केलं, डिव्हाइड केलेलं आहे. तर उरलेल्या 2 साइड म्हणजे कोणती, एसी आणि सीबी, ह्या 2 साइडच्या रेशोच्या इक्वल हा रेशो असतो. म्हणजेच काय असणार इथे, एसी अपॉन सीबी. परत एकदा पहा, ट्रायंगलला बाळांनो 3 साइड होत्या, त्यामध्ये काय केलं, ह्या सीच्या अपोजिट साइड एबी, आणि आपण ह्या सीचा बायसेक्टरने काय केलं, ह्या अपोजिट साइड एबीला काय केलं, डिव्हाइड केलंय एई आणि ईबी मध्ये. ठीक आहे. मग त्या ए आणि ईबीचा रेशो घ्यायचा. हा रेशो कोणाच्या इक्वल असणार आहे, उरलेल्या 2 साइडच्या रेशोच्या इक्वल, म्हणजे कोणता, एई अपॉन ईबीच्या इक्वल असणार आहे. तर आपल्याला हे काय करायचंय, टू प्रूव्ह करायचंय. मग आता आपण याचं स्टेटमेंट पाहूया. तर स्टेटमेंट मध्ये पहा काय येणार आहे, बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. पहा सीई काय आहे, बायसेक्टर आहे. कोणाचा बायसेक्टर आहे, तर ह्या अँगलचा आहे, अँगल सीचा बायसेक्टर आहे. आणि तो अँगल कोणाचा आहे, ट्रायंगलचा आहे. ओके. पहा रे सी इज द बायसेक्टर, बायसेक्टर कोणाचा, पण तो अँगलचा, अँगल कोणाचा आहे, ट्रायंगलचा. म्हणून इथं सेंटेन्स मध्ये काय आले पहा, बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. बायसेक्टर कोणाचा, अँगलचा, अँगल कोणाचा आहे, ट्रायंगलचा. ओके. बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल डिव्हाइड, त्याने काय केलं, ह्या बायसेक्टरने डिव्हाइड केलं. कोणाला डिव्हाइड केलं, साइड अपोजिट टू द अँगल, साइड अपोजिट टू द अँगल. पहा ह्या सी अँगलची अपोजिट साइड जी एबी होती, तिला काय केले, त्यांनी डिव्हाइड केलेले. ओके. परत एकदा पहा, बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल डिव्हाइड द साइड अपोजिट टू, डिव्हाइड द साइड, ही साइड कोणाच्या अपोजिट आहे, अपोजिट टू अँगल, इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स, उरलेल्या 2 साइडच्या रेशोच्या इक्वल. म्हणजेच काय इथे एई अपॉन ईबी इज इक्वल टू, पहा ह्या साइडला डिव्हाइड केलेलं आहे, कोणी बायसेक्टरने डिव्हाइड केलं. हा रेशो कोणाच्या इक्वल असणार आहे, रिमेनिंग साइडच्या, म्हणजे रिमेनिंग साइड कोणती, एसी आणि सीबीच्या इक्वल असणार. आपल्याला हे काय करायचंय, टू प्रूव्ह करायचंय. मग स्टेटमेंट काय येणार आहे पहा, बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल डिव्हाइड द साइड, ह्या साइडला डिव्हाइड केले पहा, डिव्हाइड द साइड अपोजिट टू अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग 2 साइड, म्हणजे एसी आणि सीबीच्या रेशोच्या इक्वल हा रेशो असणार. हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. मग चला आता आपण प्रूव्ह चालू करूया. तर पहा थेरम मध्ये काय असतं, सगळ्यात पहिलं गिव्हन असतं. मग गिव्हन मध्ये काय लिहिणार आहे आपण, जे तुम्हाला फिगर मध्ये दिसते ते लिहून काढायचं. काय दिसतंय फिगर मध्ये पहा, इन ट्रायंगल एबीसी, काय दिसतंय याच्यामध्ये, ट्रायंगल एबीसी मध्ये काय दिसतंय पहा, इन ट्रायंगल एबीसी बायसेक्टर ऑफ अँगल सी. पहा हा बायसेक्टर आहे कोणाचा, अँगल सी चा. त्याने काय केलंय, इंटरसेक्ट साइड एबी ऍट पॉइंट ई. पहा गिव्हन अगदी सोपं आहे. काय, हा बायसेक्टर कोणाचा आहे बाळांनो, सीचा, आणि त्याने काय केलंय, एबी ला इंटरसेक्ट केलंय पॉइंट ई मध्ये. म्हणून गिव्हन मध्ये काय आलं, इन ट्रायंगल एबीसी बायसेक्टर ऑफ अँगल सी डिव्हाइड किंवा इंटरसेक्ट द साइड एबी ऍट पॉइंट ई. पहा सिंपल आहे, इन ट्रायंगल एबीसी बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्ट द साइड एबी ऍट पॉइंट ई. नेक्स्ट काय असतं बाळांनो, टू प्रूव्ह असतं. काय असतं, टू प्रूव्ह. तर टू प्रूव्ह मध्ये काय असणार आहे, आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, ज्या साइडला त्यांनी डिव्हाइड केलंय त्या साइडचा रेशो, म्हणजेच
AB अपॉन EB इज इक्वल टू, हा कोणाच्या इक्वल असणार आहे, रिमेनिंग टू साइडच्या, म्हणजे रिमेनिंग साइड्स कोणती आहे, AC आणि CB याच्या इक्वल असणार आहे. हे आपल्याला काय करायचंय, टू प्रूव्ह करायचंय. नेक्स्ट असतं कन्स्ट्रक्शन. तर पहा याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन थोडंसं मोठं आहे, व्यवस्थित पहा. आपल्याला काय करायचंय, ह्या रेस सीईला पॅरलल लाईन काढायची. ठीक आहे, रेस सीईला पॅरलल लाईन काढायची, पण ती कुठून काढायची, टू द पॉइंट बी. ठीक आहे, म्हणजे आपण पहा बी मधून पण काढू शकतो, ए मधून पण काढू शकतो. तर आपल्याला ह्या रेस सीईला पॅरलल लाईन काढायची की ती कुठून जाणार आहे, ह्या बी पॉइंट मधून जाणार आहे. हे पहा पहिलं कन्स्ट्रक्शन काय केलं मी, काय केलं, ड्रॉ अ पॅरलल लाईन टू रेस सीई, सीई ला पॅरलल लाईन काढतोय का, ती लाईन कुठून गेलेली आहे, कुठून पास झाली, पासिंग थ्रू द पॉइंट बी. का जी कुठून गेली पा, बी मधून गेली. पा रेस सी असा आहे, याला पॅरल लाईन काढायची आपल्याला. मग पॅरल लाईन कुठून जाऊ शकते, एक तर बी मधून जाऊ शकते किंवा ए मधून जाऊ शकते. मी बी मधून काढलेले. हे पहिलं कन्स्ट्रक्शन केलं. सेकंड कन्स्ट्रक्शन काय करणार पा, ही जी लाईन साइड आहे एसी, याला मी एक्सटेंड करणार आहे कुठपर्यंत, अप टू द पॉइंट डी पर्यंत. मग काय करणार सेकंड कन्स्ट्रक्शन पा, एक्सटेंड साइड AC अप टू द पॉइंट डी पर्यंत आपण याला एक्सटेंड केलेले. परत एकदा पहा, गिव्हन मध्ये काय होतं, इन ट्रायंगल ABC रेस सीई किंवा बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्ट द साइड AB ऍट पॉइंट E. ओके, टू प्रूव्ह काय करायचं होतं बाळांनो आपल्याला, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. कन्स्ट्रक्शन काय केले पहा, कन्स्ट्रक्शन दोन केलेले आहेत, इथे एक हे एक. ठीक आहे, तर काय केले, ड्रॉ अ पॅरल लाईन टू द रेस सी. ह्या सीईला मला पॅरल लाईन ड्रॉ करायची, जी कुठून जाते, पासिंग टू द पॉइंट बी मधून गेलेली. ठीक आहे, अँड अनदर कन्स्ट्रक्शन काय केलं, एक्सटेंड द साइड AC अप टू द पॉइंट डी. ह्या AC ला मी काय केलं, एक्सटेंड केलं कुठपर्यंत, पॉइंट डी पर्यंत. तर हे झालं आपला 1.5 मार्काचा पार्ट. पहा गिव्हन, टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन याला हाफ असा 1.5 मार्क्स भेटणार आहे. आता पुढचा जो भाग आहे आपला मेन प्रूफ, तो पूर्ण 1.5 मार्काचा आहे, तो आपण चालू करूया. तर पहा प्रूफ मध्ये पहा, नीट पाहता याच्यामध्ये मी जातो एका मोठ्या ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल ABD मध्ये. पहा मोठ्या ट्रायंगलचा विचार करा, ट्रायंगल ABD, पूर्ण ट्रायंगलचा विचार करा. मी साईडला काढून दाखवतो पहा सॉरी ह्या पद्धतीने पाहतो, इथे A, इथे B आणि इथे D. आणि याच्यामध्ये काय बाळांनो, हा CE बघा, हा CE कोणाला पॅरलल आहे, बीडीला पॅरलल. मग जर असं असेल तर आपण बीपीटी थेरम वापरतो, हो की नाही. मग बीपीटी थेरम कसा येणार, इथे AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. पहा बीपीटी मध्ये आठवते का तुम्हाला, असं सपोज आपण एक ट्रायंगल घेतला ABC, त्याच्यामध्ये एक लाईन एका साईडला पॅरलल आणि ती अनदर दुसऱ्या दोन साईडला दोन डिस्टिंग पॉईंट मध्ये किंवा डिफरंट पॉईंट मध्ये काय करते, इंटरसेक्ट होते. तर त्यावेळेस थेरम कसा यूज करतो आपण, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हाच ट्रायंगल फक्त आपण थोडा रोटेट केलाय, तर असा दिसेल पहा. ठीक आहे, रेस सीई ही कोणाला पॅरलल आहे, बीडीला. कन्स्ट्रक्शन मध्ये दाखवले. मग इथं बीपीटी थेरम कसा येईल, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. मग पाहत आपण जातोय पुढे, इन ट्रायंगल ABD ट्रायंगल मध्ये काय दिसते पहा बाळांनो, CE पॅरलल टू साइड BD. हे कुठे, बाय कन्स्ट्रक्शन. हे कन्स्ट्रक्शन मध्ये आपण सांगितलेले. मग देअरफॉर काय नाही इथे पहा, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. इथे काय लिहिलं तुम्ही, बाय बीपीटी. हा बीपीटी थेरम आहे. ओके, आणि याला देऊया आपण इक्वेशन नंबर 1. नीट पहा, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. आता आपण काय प्रूव्ह केले पहा, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. नीट पहा, आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं बाळांनो, AE अपॉन EB
नीट पहा, एबी एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीबी. हे आपल्याला टू प्रूव्ह करायचं, मी मागे सांगितले पाहिजे हे प्रूव्ह करायचंय. तर तिथे काय आलंय आपल्याला, ए आलाय, ईबी आलाय, एसी आलाय. सीबीच्या ऐवजी बघा तिथे काय आलंय, सीबीची पहा ए ईबी एसी, आणि ह्या सीईच्या ऐवजी ह्या सीबी, सीबी. तर ह्या सीबीच्या ऐवजी काय आलंय बाळांनो, इथे सीडी आलेला आहे. पहा, सीबीच्या ऐवजी काय आलेला आहे, सीडी. तर आपल्याला अख्खा प्रूव्ह कशावरती प्रूव्ह करायचं, बाकी सगळं आलंय. पहा, ए आलाय, ईबी आलाय, एसी आलाय, फक्त सीबीच्या ऐवजी काय आलंय, इथे सीडी आलाय. मग आपल्याला अख्ख्या टू प्रूव्ह मध्ये काय प्रूव्ह करायचंय, की जर सीडी इज इक्वल टू सीबी भेटला आपल्याला, त्याला काहीतरी इक्वेशन देऊया आपण. मग ते इक्वेशन आणि हे इक्वेशन मधून आपल्याला काय लिहिता येणार, सीबीच्या सीडीच्या ऐवजी काय लिहिता येईल, इथे सीबी लिहिता येईल. ओके, म्हणजे आता आपल्याला खाली फक्त काम कशावरती करायचंय, की आपल्याला सीबी इज इक्वल टू सीडी दाखवायचंय. ओके, सीबी इज इक्वल टू सीडी. मग डायग्राम मध्ये बघा बरं, सीबी आणि सीडी कुठे पहा, सीबी इथे, सीडी इथे दिसतोय का. हे पहिलं इक्वेशन कळालं असेल तुम्हाला. डायग्राम मध्ये पहा, सीबी इथे आणि सीडी इथे. तर तो ट्रायंगल कसा दिसतोय पहा, ह्या पद्धतीने दिसतोय, बी सी डी. तर मला काय करायचं, ही सीबी साइड आणि ही सीडी साइड इक्वल दाखवायची. कधी इक्वल असतील तर 9वीला एक थेरम होता पहा, त्यामध्ये सपोज एबीसी ट्रायंगल आहे. आता सपोज जर हा बी अँगल आणि हा सी अँगल इक्वल आहे, जर दोन अँगल इक्वल असेल तर त्याच्या अपोजिट साइड इक्वल असतात. म्हणजे बीच्या अपोजिट साइड कोणती, एसी, आणि सीच्या अपोजिट साइड कोणती, एबी. ह्या दोन साइड इक्वल असतात. कधी इक्वल असतात, जर हे दोन अँगल इक्वल असेल तर. मग याचा कॉन्व्हर्स काय बोलता येईल आपल्याला, जर आपल्याला सीबी आणि सीडी इक्वल दाखवायचं आहे, जर सीबी साइड आणि सीडी साइड इक्वल दाखवायची, तर सीबीच्या अपोजिट अँगल हा आणि सीडीच्या अपोजिट अँगल हा, हे दोन अँगल आपल्याला इक्वल दाखवायचे. ओके, जर हे दोन अँगल इक्वल असेल तर याच्या अपोजिट साइड इक्वल असेल, आणि जर याच्या अपोजिट साइड इक्वल असेल तर आपल्याला काय करायचं, या सीडीच्या ऐवजी फक्त सीबी पुट करायचं. ओके, मग आता आपलं टार्गेट काय, सीडी इज इक्वल टू सीबी दाखवायचं. पण ते कधी असेल, जर हा अँगल आणि हा अँगल इक्वल असेल. तर डायग्राम मध्ये कुठे तो अँगल पहा, इथे आणि इथे. समजते आपल्याला. आता हे दोन अँगल इक्वल दाखवायचे, ते दोन अँगल इक्वल असले की त्याच्या अपोजिट साइड इक्वल असणार आहे. मग चला आपण चालू करूया, बघूया. तर पहिलं इक्वेशन कळालं असेल, काय केलं मी, एबीडी ट्रायंगल मध्ये गेलो, सीई पॅरलल बीडी दाखवलं, बीपीटी थेरम दाखवला, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता पहा, कधी पण जर एखाद्या क्वेश्चन मध्ये किंवा एखाद्या थेरम मध्ये जर दोन साइड पॅरलल दिले असतील, तर तिथे आपल्याला अल्टरनेट अँगल किंवा करस्पॉन्डिंग अँगल हा वापरायचा असतो. मग आता फिगर मध्ये पहा, दोन साइड पॅरलल आहे, सीई आणि बीडी पॅरलल. ओके, मग आता पहा, इथे मी खाली काढतो पहा. सपोज ही सीई, इट इज पॅरलल टू बीडी. लहान घेतो थोडी. ही सीई आणि इट इज पॅरलल टू बीडी. ओके, ह्या दोन लाईन पॅरलल आहे, हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये दाखवले. आता याच्या ट्रान्सव्हर्सल पहा, तर याची पहा, ही एक ट्रान्सव्हर्सल येईल का नाही, कोणती, एडी. एडी ट्रान्सव्हर्सल येईल नाही इथे फिगर मध्ये पहा, एसी सीई पॅरलल टू बीडी अँड एडी इज ट्रान्सव्हर्सल. मग हा अँगल आणि हा अँगल कसा असेल, करस्पॉन्डिंग अँगल. मग आता हे पण आपण दाखवूया चला इथे. मग हे इक्वेशन नंबर 2 देऊया. मग काय लिहिणार तुम्ही इथे, सीई पॅरलल टू बीडी अँड एडी इज देअर ट्रान्सव्हर्सल. एडी इज देअर ट्रान्सव्हर्सल. मग देअरफॉर आपल्याला काय लिहिता येईल, अँगल एसीई. पहा, हा अँगल एसीई इज इक्वल टू, कोणाला इक्वल असेल, हा ह्या सीडीबी ला, अँगल सीडीबी. रिझन काय असेल इथे, करस्पॉन्डिंग अँगल. हे कसे आहेत बाळांनो, करस्पॉन्डिंग अँगल. आणि याला देऊया आपण इक्वेशन नंबर 2. समजलं इक्वेशन नंबर 2 कसं आहे, इझी आहे. ठीक आहे. आता जसे आपण ह्या दोन लाईन पॅरलल घेतल्या आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतली एडी, तसेच अजून पहा, सीई पॅरलल बीडी अँड सीबी इज देअर ट्रान्सव्हर्सल. ही पण ट्रान्सव्हर्सल होती का नाही, नेक्स्ट स्लाइड वरती घेऊया आपण. पहा इथे काय घेणार मी, सीई इट इज पॅरलल टू बीडी अँड बीसी इज देअर ट्रान्सव्हर्सल. नीट पहा, हे पहा, ही ट्रान्सव्हर्सल, ही लाईन ह्या लाईनला पॅरलल आणि बीसी ही काय त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. मग अशा वेळेस काय असेल पहा, ही फिगर मी इथे काढलेली पहा. तर अशा वेळेस काय असेल, हा अँगल आणि हा अँगल कसा असेल, अल्टरनेट अँगल. ठीक आहे. मग ते पण आपण दाखवूया. चला इक्वेशन नंबर 3 घेऊया. मग काय लिहिणार इथे तुम्ही, सीई पॅरलल टू
बीडी अँड ट्रान्सव्हर्सल कोणती घ्यायची आता बाळांनो? सीबी. सीबी इज देअर ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. मग देअर फोर काय लिहिलं तुम्ही पहा, हा अँगल, त्या अँगलचं नाव काय नाही बाळांनो, अँगल ECB इज इक्वल टू अँगल, खालचा अँगल कोणता असेल? अँगल CBD. इट इज द अल्टरनेट अँगल. आणि याला देऊया आपण इक्वेशन नंबर 3. सोपं, हे 3 इक्वेशन कळाले असतील. ठीक आहे. परत एकदा पहा, फर्स्ट इक्वेशन काढायला बीपीटी वापरला, आपण पूर्ण ट्रायंगलचा विचार केला, एबीडी ट्रायंगल मध्ये बीपीटी वापरला, इक्वेशन नंबर 1 दिला. नंतर सीई पॅरेलल बीडी घेतला आणि ट्रान्सव्हर्सल कोणती घेतली? एडी घेतली. एडी ही ट्रान्सव्हर्सल घेतली. मग हा अँगल आणि हा अँगल म्हणजे कोणता? इथलचा अँगल आणि इथलचा अँगल, हे दोन अँगल कसे झाले? करस्पॉन्डिंग अँगल झाले. त्याला इक्वेशन नंबर 2 दिलं. सेम मी काय केलं आता, त्याच दोन पॅरल लाईन घेतल्या, फक्त ट्रान्सव्हर्सल चेंज केली. कोणती घेतली? इथे बीडी घेतली, सॉरी बीसी घेतली. मग हा अँगल आणि हा खालचा अँगल, दे आर अल्टरनेट अँगल, इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता परत मेन फिगर मध्ये या, तर पहा आपण कन्स्ट्रक्शन गिवन मध्ये काय सांगितलंय की हा रे सीई ह्या एसीबी म्हणजे एसीबी ह्या टोटल अँगलचा बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजे काय असणार आहे? इकडचा अँगल आणि हा अँगल कोणता? एसीई. पहा एसीई हा अँगल आणि ECB ह्या साईडचा अँगल, हे अँगल कसे असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्याला देऊया आपण इक्वेशन नंबर 4. कळेल? 4 इक्वेशन हे झाले 3. तर कोणता घेणार आहे आता आपण? अँगल. पहा अँगल, ह्या अँगलचं नाव काय? पहा अँगल ACE, इथलचा अँगल. ठीक आहे. आणि अँगल ECB, पहा अँगल ACE इज इक्वल टू अँगल कोणता असणार आहे? ECB. रिझन काय? तर रे सीई इज बायसेक्टर ऑफ अँगल सी. हो की नाही? आणि याला देऊया आपण इक्वेशन नंबर 4. पहा आता इथे 4 इक्वेशन संपलेत. आता ह्या 4 इक्वेशन वरच आपल्याला आन्सर भेटणार आहे. पहा 4 इक्वेशन मध्ये तुम्हाला हे कळाले असतील. परत एकदा पहा, नसेल कळालं तर मला कमेंट मध्ये सांगा की काय प्रॉब्लेम आहे, काय समजत नाही ते. ठीक आहे. तर ह्या झाले 4 इक्वेशन. तर आता पहा ह्या 4 इक्वेशनचा विचार करायचा आहे. ह्या 4 इक्वेशनचा विचार करण्याआधी मी परत सांगतो, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? सीबी इज इक्वल टू सीडी. सीबी इज इक्वल टू सीडी कधी असेल इक्वल? जर हा अँगल कोणता? सीडीबी आणि सीबीडी हे दोन अँगल इक्वल असेल तर. जर हे दोन अँगल इक्वल असेल तर त्याच्या अपोजिट साइड कशा असतील? इक्वल असतील. मग आता पहा बरं, इक्वेशन नंबर 2, 3 and 4 चा विचार करायचा. 2, 3 and 4 मध्ये पहा ACE इज इक्वल टू अँगल CDB. पहा नीट पहा, इथे हा ACE अँगल, ACE हा कोणाला इक्वल आहे? CDB ला. ओके. इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण असं सांगितलंय की अँगल ECB, पहा हा अँगल ह्या CBD ला इक्वल आहे, असं आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये सांगितलं. 2 मध्ये काय सांगितलं पहा, परत सांगतो. 2 मध्ये हा अँगल ह्या अँगलला इक्वल. ओके. देन इक्वेशन नंबर 3 मध्ये काय सांगितलं पहा आपण? ECB इज इक्वल टू अँगल CBD. म्हणजे कोणता अँगल? ह्या साईडचा अँगल ह्या खालच्या अँगलला इक्वल, अल्टरनेट अँगल. आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये आपण सांगितलंय की हे दोन अँगल इक्वल आहेत. मग याचा अर्थ काय पहा, हे दोन अँगल एकमेकाला इक्वल आहेत, पण हा अँगल ह्या वरच्या अँगलला इक्वल आहे, करस्पॉन्डिंग अँगल. ह्या साईडचा अँगल ह्या खालच्या अँगलला इक्वल आहे, इट इज द अल्टरनेट अँगल. याचा अर्थ काय? हे चारही अँगल एकमेकाला इक्वल झाले, म्हणजेच हा अँगल CDB आणि अँगल CBD हे दोन अँगल कसे असतील? इक्वल असतील. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 2, 3 and 4. मग याच्यावरलं काय लिहिता येईल पहा आपल्याला? इन ट्रायंगल CBD. आता वाटलं CBD ट्रायंगल पण मी साईडला काढतो पहा, ह्या पद्धतीने पहा. इथे D, इथे B आणि इथे C. ओके. CBD ट्रायंगल हे पहा, हा ट्रायंगल CBD हा ट्रायंगल काढलेला आहे मी. याच्यामध्ये हा अँगल आणि हा अँगल आता इक्वल असणार आहे. फ्रॉम इक्वेशन 2, 3 and 4. मग इन ट्रायंगल CBD आपल्याला काय लिहिता येईल? अँगल CBD म्हणजे खालचा अँगल, हा अँगल इज इक्वल टू वरचा अँगल कोणता असणार आहे? अँगल CDB. हे कसे असणार आहे? इक्वल असणार आहे. याचं रिझन काय घेणार तुम्ही? फ्रॉम इक्वेशन 2, 3 and 4. येते लक्षामध्ये. मग आता जर हे दोन अँगल इक्वल असतील
तर याच्या अपोजिट साईड सुद्धा कशा असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजेच पाहिजे इथे काय घेणार आहे आपण, अँगल CDB ची अपोजिट साईड आहे CD आणि ह्या CDB ची अपोजिट साईड आहे CB. इथे काय लिहिणार आहे तुम्ही, साइड अपोजिट टू इक्वल अँगल किंवा कॉन्ग्रुएंट अँगल म्हटलं तरी चालेल. आणि याला देऊया आपण इक्वेशन नंबर 5. पहा आपण काय प्रूव्ह केलं आता, CD इज इक्वल टू CB. आणि आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं बाळांनो, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. CB च्या ऐवजी काय आलं इथे CD. मग इक्वेशन 1 मध्ये आणि इक्वेशन 5 मध्ये आपण काय दाखवले, CD इज इक्वल टू CB. मग जे इक्वेशन 1 मध्ये CD त्याच्याऐवजी आपण काय घेऊ शकतो, CB घेऊ शकतो. फ्रॉम 1 अँड 5 आपण काय लिहू शकतो, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन याच्याऐवजी काय घ्यायचा, CB घ्यायचा. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 5. मी आपल्याला काय लिहिता पाहिजे, AE अपॉन देअरफॉर AE अपॉन काय होता EB. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन इक्वेशन 1 मध्ये CD त्याच्याऐवजी काय घेणार मी आता इथे, CD च्या ऐवजी काय घेणार आहे CB. हे आपलं काय आलं, प्रूव्ह झालं. आणि हे करून घेतलं आपण फ्रॉम इक्वेशन 1 अँड 5. हेन्स आपलं जे स्टेटमेंट आहे ते लिहून घ्यायचं. ठीक आहे. तर हा होता आपला प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन हे पाहूया. आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. थँक्यू.